कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्किट बेंच आणि सहकार न्यायालयातील सुनावण्यांकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. सभासदत्व, अवसायन आणि मतदार यादी संदर्भातील दोन महत्त्वाच्या प्रकरणांवर आज सुनावणी होती. मात्र सर्किट बेंचमध्ये आज होणारी सुनावणी पुढे गेल्यानं ही सुनावणी आता 4 ऑगस्ट रोजी होणार असून सहकार न्यायालयात 410 दूध संस्थांसंदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी प्रतिनिधींचे ठराव दाखल होऊन जवळपास 20 दिवस पूर्ण झालेत. त्यामुळे प्रारूप मतदार यादी कधी जाहीर होणार याकडे सर्व सभासद दूध संस्थांचं लक्ष लागलंय. यंदाच्या निवडणूक प्रक्रियेत अवसायनात काढण्यात आलेल्या 191 दूध संस्था आणि सभासदत्व रद्द करण्याबाबत नोटीस बजावण्यात आलेल्या 410 दूध संस्थांचे मुद्दे कळीचे बनलेत. दुग्ध विभागानं अवसायनात काढलेल्या 191 दूध संस्थांनी या निर्णयाविरोधात कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये याचिका दाखल केली आहे. या प्रकरणात न्यायालयानं यापूर्वी संबंधित कारवाईला अंतरिम स्थगिती दिली होती. आज या याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी आता 4 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. तोपर्यंत जैसे थे स्थिती असणार आहे. दुसरीकडे विभागीय उपनिबंधक दुग्ध पुणे यांच्या निर्देशानुसार गोकुळ दूध संघानं 410 दूध संस्थांना सभासदत्व रद्द का करू नये अशा आशयाच्या नोटीस बजावल्यात. या नोटीसना संबंधित संस्थांनी सहकार न्यायालयात आव्हान दिले. गोकुळ प्रशासनाला अशा प्रकारच्या नोटीस काढण्याचा अधिकार नसल्याचा दावा संस्थांकडून करण्यात आला असून या कारवाईला स्थगिती देण्याची मागणीही न्यायालयाकडे करण्यात आली आहे. दरम्यान आज झालेल्या सुनावणीत गोकुळ प्रशासन आणि 410 दूध संस्थांनी दाखल केलेले अर्ज रद्द करण्यात आले. या प्रकरणावर आता उद्या अंतिम सुनावणी होणार असून तोपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे आदेश देण्यात आलेत. सर्किट बेंच आणि सहकार न्यायालयाच्या पुढील आदेशानंतरच मतदार यादीसह निवडणुकीचं पुढील वेळापत्रक निश्चित होणार आहे. त्यामुळे दूध उत्पादक संस्था आणि विविध राजकीय गटांचं लक्ष आता न्यायालयाच्या पुढील निर्णयाकडे लागलंय.